सिबी चक्रवर्ती वंशी पक्षासाठी तुकी मांसासी मांसासी नगरी नेली वैकुंठासी सत्वरासी सिबी देखा रामचंद्र भगवान की जय। एका चढ एक असणाऱ्या या सूर्यवंशीय राजाची या ठिकाणी कथा चालू आहे। वशिष्ठ ऋषी भर दरबारामध्ये या सूर्यवंशाच्या प्रत्येक राजाची कथा सांगू लागलेली आहे। वंशावळीनुसार येणारा एक एक राजा एका चढ एक अशा प्रकारचा आहे। बापापेक्षा मुलगा वरचढ असे अनेक राजे होऊन गेले। त्यापैकी इक्ष्वाकू आणि मांधाता पृथू त्याचप्रमाणे हा असणारा आता सिबी नावाचा राजा आहे। सिबी राजा सुद्धा फार मोठा उदार अंतकरणाचा दयाळू आणि आपल्या जनतेवरती नुसत्या जनतेमध्ये नाही तर पशु पक्षी प्राण्यावर सुद्धा मुलासारखं प्रेम करणारा हा राजा आहे। या राजाची एक कथा अशी आहे की याचं उदारत्व पाहण्यासाठी एकदा इंद्रदेव आले होते। इंद्रदेव आणि अग्निदेव हे या सिबी राजाची परीक्षा घेण्यासाठी आले। त्यावेळी अग्निदेवानं एका कबुतराचं रूप धारण केलं आणि इंद्रदेवानं त्याला खाणाऱ्या एका बैल ससाण्याचं रूप धारण केलं। हे कबूतर उडत उडत आलं। त्यावेळी सिबी राजा मांडी घालून बसलेले होते। विचारमग्न असताना ते कबूतर आलं आणि सिबी राजाच्या मांडी खाली येऊन उभं राहिलं। पाठीमागून तो असणारा इंद्रदेव बैल ससाण्याच्या रूपामध्ये होता तो आलेला आहे आणि तो म्हणू लागला की राजा हे माझं भक्ष्य आहे, हे भक्ष्य तू मला दे। त्यावेळी सिबी राजानं सांगितलं की हे माझ्या आश्रयाला आलेला आहे आणि मी त्याला आश्रय दिलेला आहे। आश्रय आश्रय देणाऱ्यानं संरक्षण केलं पाहिजे। त्यासाठी मी त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी माझ्यावरती घेतलेली आहे। त्या बदल्यामध्ये तो काय पाहिजे ते माग असं म्हणल्यानंतर त्या इंद्रदेवालाही हेच पाहिजे होतं, परीक्षा घ्यायची होती। त्यावेळी इंद्रदेवाने सांगितलं की मला त्याच्या वजना इतकं तुझं मांस दिलं पाहिजे। त्यावेळी त्या सिबी राजाने सुद्धा उदार अंतकरणाने आपल्या मांडीचं मांस काढलं। एका पाड्यामध्ये ते कबूतर, दुसऱ्या पाड्यामध्ये आपलं मांस, असं आपलं स्वतःचं मांस त्या कबुतराच्या बदल्यामध्ये इंद्रदेवाला दिलं। आणि त्यावेळी मात्र हे इंद्रदेव आणि सूर्यदेव दोन्ही त्या ठिकाणी प्रकट झाले आणि प्रसन्न होऊन या सिबी राजाला आशीर्वाद दिलेला आहे। असा महान राजाची या ठिकाणी कथा वशिष्ठ ऋषी सांगू लागलेली आहे। सूर्यवंशातील पवित्र जन्म पावला हरिश्चंद्र स्वप्नदान रिधी उपचार केला साचार जागृती। या सिबी राजानंतर येणारा जो हरिश्चंद्र नावाचा राजा आहे याची कथा तर आपल्या सगळ्यांना माहित आहे। कारण दानशूर, उदार आणि प्रेमळ म्हणलं की अगोदर हरिश्चंद्र राजाचं नाव येतं। कारण हरिश्चंद्र राजा असा होता की असं दिवसा ढवळ्या किंवा तोंडातून गेलेला शब्द तो पुरा करीलच, परंतु राजा हरिश्चंद्रानं स्वप्नामध्ये जे काही दान दिलेलं होतं ते सकाळी उठल्यानंतर प्रत्यक्षात दान दिलेलं आहे। एवढा महान असणारा आणि उदार अंतकरणाचा हा हरिश्चंद्र राजा सुद्धा या सूर्यकुळातला आहे। दक्षिणा द्यावया समग्र डोमा घरी वय परतंत्र विकोनिया स्त्री पुत्र विश्वामित्र सुखी केला। या हरिश्चंद्र राजाची कथा अतिशय करुणपूर्वक आहे आणि अतिशय खडतर दुःख राजा असणाऱ्या हरिश्चंद्राने सुद्धा सोडलेला आहे। त्याची कथा थोडक्यात सांगतो। राजा हरिश्चंद्र आणि तारामती यांना एकुलता एक पुत्र होता, रोहिदास नावाचा। राजा हरिश्चंद्राने चांगल्या प्रकारे राज्य केलं, प्रजेला अतिशय चांगल्या प्रकारे प्रजेचा सांभाळ केला आणि आनंदात राज्य उपभोगलं। परंतु त्याचीच परीक्षा घेण्यासाठी एकदा विश्वामित्र ऋषी उठले आणि विश्वामित्र ऋषीने स्वप्नामध्ये जाऊन राजा हरिश्चंद्राच्या राज्याचं दान मागून घेतलं
आणि सकाळी उठल्याबरोबर तेच विश्वामित्र ऋषी त्या हरिश्चंद्र राजाच्या दारात गेले आणि सांगितलं की राजा, तू मला रात्री स्वप्नामध्ये सर्व काही दान दिलेलं आहे. मग राजाला आठवलं की आपल्याला स्वप्न पडलं होतं आणि स्वप्नामध्ये आपण राजाला सर्व काही, विश्वामित्र ऋषीला सर्व काही दान दिलेलं आहे. परंतु त्यावेळी अशी प्रथा होती की दक्षिणा दिल्याशिवाय दान पावत नाही. मग हरिश्चंद्राने राज्य तर दान देण्याचा संकल्प सोडला, परंतु आता दक्षिणा द्यायची होती. मग दक्षिणा विश्वामित्र ऋषीने सांगितलं की मला सगळं तू अगोदरच दान दिलेलं आहे, या राज्याच्या तिजोरीमध्ये असणारं धन तुला दान देता येणार नाही. त्यावेळी तू मला तुझ्या कष्टानं कमवलेलं दान दिलं पाहिजे. असं म्हणल्यामुळं या हरिश्चंद्रानं बाजारात जाऊन स्वतःला विकलं, आपल्या पत्नीला विकलं. परंतु पत्नीला तो स्वतः डोंबाऱ्याच्या घरी कामासाठी राहिला आणि पत्नीला त्यानं एका ब्राह्मणाला विकलेला आहे. त्या ब्राह्मणाच्या घरी ती धुणं भांडं झाडून पुसून करू लागलेली आहे. एवढं दुःखमय कष्ट सहन करत असताना सुद्धा विश्वामित्र ऋषी त्यांची आणखीन परीक्षा पाहत होते. त्याच अवस्थेमध्ये एका रात्री तिच्या मुलाला साप चावला आणि साप चावून तो रोहिदास मरण पावलेला आहे. त्यावेळेची असणारी कथा ही अतिशय करुण कथा आहे. रुक्मांगद येची वंशी व्रत पाळून एकादशी नगरी नेली वैकुंठासी प्रत्येक जगासी उतारा. या असणारी अयोध्या नगरी 3 वेळा वैकुंठाला गेलेली आहे. एकदा इक्ष्वाकू राजाने नेली, एकदा रुक्मांगदाने नेली आणि तिसऱ्या वेळेस प्रभू रामचंद्राने नेलेली आहे. अयोध्येमध्ये असणारे सर्वच्या सर्व लोक सदेह वैकुंठाला गेलेले होते. त्यापैकी असणारा हा रुक्मांगद नावाचा राजा आहे. या रुक्मांगद नावाच्या राजाला एकादशी धरण्याचा नाद होता आणि काही झालं तरी एकादशी सोडायची नाही. एकादशीचा छंद पुरवायचा असा त्याचा नियम होता. परंतु त्याची सुद्धा परीक्षा झाली आणि त्या परीक्षेमध्ये त्याला सुद्धा फार कष्ट सहन करावे लागले. असंच एकदा विष्णूने त्याची परीक्षा घेण्याचं ठरवलं आणि मोहिनीचं रूप धारण करून त्या रुक्मांगद राजाकडे विष्णू गेले. मोहिनीचं रूप म्हणजे एक अतिशय सुंदर स्त्रीचं रूप धारण केलं आणि सांगितलं की राजा, मी तुझी पत्नी होऊ इच्छिते. असं म्हणून त्या रुक्मांगद नावाच्या राजाची पत्नीच व्रत स्वीकारलं आणि मग एकादशी आल्यानंतर सांगितलं की जर तुम्हाला मी पत्नी म्हणून पाहिजे असेल तर तुम्हाला हे एकादशीचं व्रत करता येणार नाही. त्यावेळी राजानं सांगितलं काही झालं तरी मी हे व्रत सोडू शकत नाही. या व्रताच्या बदल्यामध्ये तुला जे काही पाहिजे असेल ते माग, ते मी देईन, परंतु व्रत सोडणार नाही. त्यावेळी त्या असणाऱ्या मोहिनीच्या रूपामध्ये असणाऱ्या विष्णूनं सांगितलं की तुला जर द्यायचंच आहे तर तुझ्या असणाऱ्या मुलाचं मला मुंडकं कापून दे. एकुलता एक अतिशय प्रिय असणारा हा धर्मांगद नावाचा मुलगा, त्याचं मुंडकं अतिशय उदार अंतकरणाने या रुक्मांगद नावाच्या राजाने दिलं. परंतु आपलं व्रत त्याने सोडलेलं नाही. एवढा व्रत पाळणारा उदार अंतकरणाचा हा रुक्मांगद राजाही या सूर्यवंशामध्ये त्यानंतर असणारा धुंडुमार नावाचा राजा या सूर्यवंशामध्ये होऊन गेला. याच्या सूर्याच्या अनेक अशा कथा आहेत. हा इतका शूर, इतका वीर होता की एकदा का याच्याशी कोणी वैर पत्करलं तर त्या वैऱ्याचा काटा काढल्याशिवाय तो शांत बसत नसे. मग तो वैरी स्वर्गात जाऊ, पाताळात जाऊ किंवा कुठेही लपून बसू, त्याला शोधू मारणारा हा राजा. म्हणून याचं धुंडुमार असं नाव ठेवलेलं होतं. धुंडून मारणारा, परंतु त्याला जिवंत न सोडणारा, म्हणून हा धुंडुमार नावाचा राजा सुद्धा आपल्या वीर्यानं आणि शौर्याने प्रसिद्ध झालेला आहे. याचा पुत्र धर्मांगद एकादशी व्रती आला
शिर देताना मालिकेद ब्रह्मानंद पावला. त्यानंतर या रुक्मांगद नावाचाच मुलगा असणारा धर्मांगद याच सुद्धा उदारत्व सांगितलेलं आहे की यानं स्वतःहून आपल्या वडिलांना सांगितलं होतं की मला खुशाल तुमचं व्रत सोडायचं नसेल तर मला या मोहिनीने मागितल्यानुसार माझं मुंडकं कापा. मी स्वतः स्वइच्छेनं त्यासाठी तयार आहे. एवढा उदार असणारा हा रुक्मांगदाचाच मुलगा धर्मांगद होऊन गेलेला आहे. सूर्यवंशीचे भूपती एका चढी एकाची ख्याती श्रवणे जन पावन होती वंश उत्पत्ती अवतारा. असे कितीतरी या सूर्यवंशामध्ये अनेक उदार अंतकरणाचे दयाळू आणि लोकांना पुत्रवत प्रेम करणारे राजे होऊन गेलेले आहे. एका चढ एक राजे अनेक राजांच्या कथा आपण अनेक पुराणामधून ऐकलेल्या आहेत. असे कितीतरी राजे होऊन गेले. त्यापैकी या ठिकाणी काही मुख्य मुख्य राजा असणाऱ्या कथा या ठिकाणी एकनाथ महाराजांनी वशिष्ठ ऋषीच्या तोंडून मांडलेल्या आहे. हेच वंशी अंबरसी व्रत साधोनी द्वादशी देवानी लागल बवासासी दुर्वासासी वाचवीर. त्यानंतर या सूर्यवंशामध्ये अमृषी नावाचा राजा होऊन गेलेला आहे. हा अमृषी नावाचा राजा म्हणजे ज्याने भगवान विष्णूला 10 अवतार घेण्यासाठी भाग पाडलं तो हा असणारा अमृषी आहे. या अमृषी राजाला सुद्धा या रुक्मांगदासारखा द्वादशी व्रताचाच छंद होता. एकादशी आणि द्वादशी म्हणजे एकादशी व्रतच हे 3 दिवसाचं व्रत आहे. एकादशी व्रत ज्याला करायचंय त्यानं 3 दिवसाचा उपवास करण्याचा नियम आहे. दशमीच्या दिवशी दुपारी जेवण करायचं, त्यानंतर पाणी सुद्धा प्यायचं नाही. दुसऱ्या दिवशी एकादशी दिवशी फक्त देवाचं नामस्मरण करायचं. त्या दिवशी अन्न आणि पाणी सुद्धा सेवन करायचं नाही. आणि त्याच व्रताचं पारण म्हणून तिसरा द्वादशीचा दिवस येतो. त्या द्वादशीच्या दिवशी सूर्य उगवल्यानंतर अतिथीला भोजन दिल्यानंतर उपवास सोडणं पारणं सोडणं म्हणजे एकादशीचं व्रत आहे. असं द्वादशीचं पारणं सोडल्याशिवाय पाणी सुद्धा प्यायचं नाही असा नियम या असणाऱ्या राजाला होता. म्हणून याला द्वादशी व्रताचा छंद म्हणतात. हा असणारा अमृषी नावाचा राजा यानं सुद्धा आपल्या या द्वादशी व्रतानं फार महत्व प्राप्त केलेलं होतं. त्याची सुद्धा परीक्षा एकदा घेतलेली आहे आणि त्या परीक्षेसाठी दुर्वासा ऋषी आले आणि त्याची परीक्षा घेण्याचं ठरवलं. त्यावेळी एकादशीचा दिवस होता. रात्री मुक्कामाला दुर्वासा ऋषी आले. दुर्वासा ऋषी काही एकटे नव्हते. दुर्वासा ऋषी जर यायचं म्हणलं तर लोक थरथरा भीत होते. कारण एक तर रागीट कोपिष्ट आणि शाप दिल्याबरोबर तात्काळ त्याचा नाश होणारा असा हा असणारा रागीट कोपिष्ट आणि सोबत 60,000 शिष्य. एवढ्या शिष्यासहित त्यांना जेवण द्यावं लागायचं. त्यामुळं लोक दुर्वासा ऋषी यायचं म्हणलं की भ्यायचे. असे दुर्वासा ऋषी आपली 60,000 शिष्य मंडळी घेऊन या अमृषी राजाच्या द्वादशी व्रताचं पारण फेडण्यासाठी आले. आणि मग आल्यानंतर रात्रभर जागर झाला. पहाटेच उठून हे स्नानासाठी गेले. त्यांना परीक्षाच घ्यायची होती. जे स्नानासाठी गेले ते 8 वाजेपर्यंत येईच ना. इकडं मात्र द्वादशीचा नियम असा की सूर्य उगवल्याबरोबर त्याच देवाचा नैवेद्य आणि पारणं पिटलं पाहिजे. परंतु दुर्वासा ऋषी मात्र येत नव्हते. म्हणून अमृषी राजानं शिष्यामागून शिष्य त्यांना बोलावण्यासाठी पाठवले. परंतु ऋषी मात्र येत नाही. मग आपलं पारणं वायाला जाईल. आपला जो काही व्रत आहे ते व्रत सुटल्या जाईल. म्हणून या असणाऱ्या अमृषी राजानं काय केलं की ऋषी तर येत नाही, ते आल्याशिवाय आपल्याला जेवता येणार नाही.
म्हणून त्यांनी हातावरती पाणी घेतलं आणि संकल्प सोडून पाण्याचे जे काही थेंब असतो तो थेंब घेतल्याबरोबर दुर्वासा ऋषी आपल्या शिष्यासोबत त्या ठिकाणी आले आणि मग रागाने लाल बुंद होऊन या असणाऱ्या अमृषी राजाला त्यांनी शाप दिला. राजा, तू आमचा अपमान केलेला आहे, आमचा तू मान राखलेला नाही. आम्ही आता आलोच होतो, परंतु तुला थोडा वेळ सुद्धा दमलेला नाही. तो आमचा अपमान केल्यामुळं तुला मी शाप देतो आणि तुला शाप दिल्यानंतर तू 10 जन्म अशाच प्रकारचा शाप भोगण्यासाठी मनुष्य रूपाला येशील. असा शाप दिल्याबरोबर त्या ठिकाणी भगवान विष्णू प्रकट झाले आणि सांगितलं, काही हरकत नाही राजा, तुझा तो शाप मी स्वीकारायला तयार आहे. म्हणजे प्रत्यक्ष भगवान विष्णूला 10 अवतार भाग पाडण्यासाठी या अमृषी राजा कारणीभूत ठरलेला आहे. एवढा वृत्तानं आणि उदार अंतकरणानं हा राजा सूर्यवंशामध्ये होऊन फार महान यानं कीर्ती मिळवलेली आहे. येची वंशी राजे सगर, ज्याचे निनावे झाले सागर, कपिल शाप्य जाता सुर, करी उतार भगीरथा. त्यानंतर या सूर्यवंशामध्ये सगर नावाचा राजा होऊन गेला. सगर नावाच्या राजाला 60,000 मुलं एका पत्नीला आणि एक मुलगा एका पत्नीला आणि अनेक पत्न्या आणि अनेक मुलं होते. परंतु या राजानं जास्तीत जास्त आपलं वर्चस्व श्रेष्ठत्व करण्यासाठी त्यानं असाच एक अश्वमेध यज्ञ करण्याचं ठरवलं आणि त्या यज्ञाचा घोडा त्याने सोडला. त्यावेळी हे असणारे 60,000 सगर पुत्र त्या घोड्याच्या रक्षणासाठी पाठवले. तो घोडा इंद्रदेवाला कुणाचंच खपत नव्हतं. इंद्रदेवाला सतत भीती वाटते, कुणाचं जर काही पुण्य वाढलं तर तो आपल्या इंद्रपदावर येईल आणि आपल्याला खाली जावं लागेल. म्हणून इंद्रदेवाने आजपर्यंत कुणाचं तप कडीला जाऊ द्यायचं नाही, कुणालाच पुण्य मिळू द्यायचं नाही, असं कट कारस्थान केलेलं आहे. आणि तेच कारस्थान या सगर राजाच्या बाबतीत सुद्धा घडलं. इंद्रदेवाने मुकाट्यास तो घोडा धरला आणि पाताळामध्ये कपिल मुनी तपश्चर्या करीत होते. त्या कपिल मुनीच्या शेजारी एका झाडाला नेऊन बांधला. त्यावेळी घोड्याचा शोध घेणारे 60,000 पुत्र फिरत होते. नारद मुनीने येऊन सांगितलं की तुमचा घोडा पाताळामध्ये कपिल मुनीपाशी आहे. त्यावेळी या 60,000 मुलांनी ही पृथ्वी जमीन खोदायला सुरुवात केली आणि पाताळाला गेले. पाताळाला गेल्यानंतर त्या कपिल मुनीला पाहिल्यानंतर यांना राग आला. त्यांना वाटलं की या कपिल मुनीनेच हा घोडा आपला धरून बांधून ठेवलेला आहे. त्यामुळे त्या कपिल मुनींना त्यांनी दिवसला आणि जाग केलं. कपिल मुनी जागे झाले आणि जागे झाल्याबरोबर डोळे उघडून बघितल्याबरोबर हे 60,000च्या 60,000 मुलं जळून त्याच ठिकाणी भस्म झाले. त्यांची राख रांगोळी झाली. मुलंही परत येईनात, घोडाही परत येईनात. म्हणून त्यांनी असणारा आपला दुसरा अंशुमान नावाचा मुलगा त्याच्या शोधासाठी पाठवला. या अंशुमान नावाचा मुलगा सुद्धा पाताळापर्यंत गेला आणि त्याची सुद्धा पहिल्या मुलासारखी गत झाली. तो सुद्धा जळून भस्म झाला. त्यानंतर या अंशुमन नावाचा मुलगा भगीरथ हा होता. या भगीरथाने मात्र त्याचा शोध कडीला नेण्याचं प्रयत्न करण्याचं त्याने अनेक वेळा प्रयत्न केले. म्हणून आज सुद्धा आपण 2-4 प्रयत्न झाले की म्हणतो भगीरथ प्रयत्न. म्हणजे भगीरथाने हजारो वेळा प्रयत्न केले परंतु तो माग हटला नाही आणि शेवटी त्याने पाताळात जाऊन स्वर्गामधील गंगा पाताळात नेऊन त्या सर्व असणाऱ्या भस्म झालेल्या आपल्या भावांनाही जिवंत केलं आणि तो घोडाही परत आणलेला आहे. परंतु ज्यावेळी पाताळात जाण्यासाठी जमीन खोदली होती तो जो काही खड्डा झालेला होता त्यामध्ये पाणी साचलं आणि त्यालाच आता आपण सागर असं म्हणतो. भगीरथी शक्ती आलोनिया भागीरथी पूर्वज तारिले किती त्रिजगती उतारा. भागीरथी नावाची नदी ही स्वर्गामध्ये आहे. परंतु त्यावेळी या भगीरथानं प्रयत्न करून ती पाताळामध्ये नेली
आणि पाताळामध्ये जात असताना ती पृथ्वीवरून गेलेली आहे. खाली असणाऱ्या त्याच्या भावाचा तर उद्धार झाला, परंतु पृथ्वीवर बी जेवढे काही त्याचे पूर्वज होते त्यांचाही उद्धार या भगीरथी नदीच्या स्नानाने होतो. आणि तीच वंशाने आपल्याला सुद्धा पवित्र करण्यासाठी या पृथ्वी तलावर आलेली आहे. भगीरथ सुत प्रवीण युद्ध देवा दत्या युद्ध संधी इंद्रे बैसवनिया खांदिले नीला त्रिसुत युद्धासी. त्यानंतर याच भगीरथाचा मुलगा प्रवीण नावाचा राजा झाला. आणि हा प्रवीण नावाचा राजा सुद्धा अतिशय शूरवीर आणि पराक्रमी होता. या प्रवीण नावाच्या राजाची मदत एकदा इंद्रदेवाने मागितली. इंद्रदेवाचं आणि राक्षसांचं सतत युद्ध होत आहे. मग त्या युद्धामध्ये आपल्याला मदत करावी म्हणून प्रवीण राजाला बोलावलं. तर या प्रवीण राजाने त्या युद्धामध्ये मदत करून असंख्य असणारे राक्षस मारले. त्यावेळी या इंद्रदेवाने याच प्रवीण राजाला आपल्या खांद्यावरती घेतलं होतं. बैसला इंद्राच्या कुकुंदिये याला एका कुस्त म्हणती त्यांच्या नामाची निज ख्याती का कुस्त म्हणती श्रीरामा. या इंद्रदेवाने त्याच्या पराक्रमावरती खुश होऊन मदतीवरती खुश होऊन आपल्या खांद्यावरती घेतलं. खांद्यावरून हळूहळू कडेवर घेतलं आणि म्हणून याला नाव प्रवीण होतं. परंतु इंद्रदेवाच्या कडेवर बसल्यामुळं काकुस्त म्हणू लागले आणि याच काकुस्त नावाने याची वंशावळ पुढे प्रसिद्ध झाली. रविवंशी बाप राजा जन्माला दिलीप कामधेनु पासिनुप अतिसाक्षे पुत्रार्थी. त्यानंतर दिलीप नावाचा राजा या सूर्यवंशामध्ये होऊन गेला. हा दिलीप नावाचा राजा सुद्धा अंतकरणाने अतिशय उदार होता. शूरवीरता तर यांच्याकडे होती, परंतु हे उदारत्वाने फार महान होऊन गेलेले आहे. हा दिलीप राजा अनेक वर्ष राज्य करत होता, परंतु त्याला मुलबाळ होत नव्हतं. त्याचं कारण असं होतं, वशिष्ठ ऋषीने त्याला कारण सांगितलं होतं की हा असणारा दिलीप नावाचा राजा एकदा स्वर्गामध्ये इंद्रदेवाच्या भेटीला गेला होता. आणि इंद्रदेवाच्या भेटीला जात असताना स्वर्गामध्ये चरत असणारी रस्त्यामध्ये कामधेनू नावाची गाय रस्त्यामध्ये उभी होती. जात असताना प्रत्येक जण त्या गायीचं दर्शन घेत असे, परंतु या दिलीप राजाने तिच्याकडे दुर्लक्ष केलं, तिचं दर्शन घेतलं नाही. म्हणून त्या गायीचा शाप या दिलीप राजाला लागला आणि त्याला मूलबाळ होत नव्हतं. अशा प्रकारे अनेक वर्ष गेल्यानंतर वशिष्ठ ऋषींनी सांगितलं की तुला या कामधेनू नावाच्या गायीचा शाप आहे, तो शाप घालवण्यासाठी गायीची सेवा करावी लागेल. त्यावेळी वशिष्ठ ऋषीने स्वर्गामधून त्या कामधेनू नावाच्या गायीची एक असणारी नंदिनी नावाची कारवड खाली पृथ्वीवरती आणली आणि तिची सेवा या दिलीप नावाच्या राजाला करावी लागली. त्याची सुद्धा परीक्षा एकदा झालेली आहे. त्याची परीक्षा घेण्यासाठी सुद्धा इंद्रदेव आले आणि वनामध्ये हा दिलीप राजा ती गाय चारायला घेऊन गेल्यानंतर यानं वाघाचं रूप घेतलं आणि ती गाय मारू लागला. त्यावेळी हा दिलीप नावाचा राजा धावून गेला आणि सांगितलं की ती गाय माझी आहे, मी तिचा सांभाळ करत आहे, तू त्या गायीला मारू शकत नाही. त्यावेळी त्यांनी सांगितलं माझं हे अन्न आहे. दिलीप राजा म्हणला तुझं जर ते अन्न आहे तर मी तिचा संरक्षण करत आहे, अगोदर तू मला मार आणि मग तू तिला मार. त्यावेळी त्या ठिकाणी इंद्रदेव प्रकट झाले आणि प्रसन्न झाले. त्याच वेळी ती असणारी कामधेनू गाय सुद्धा प्रसन्न झाली आणि सांगितलं राजा तुला माझा आशीर्वाद आहे. तिथून पुढं या दिलीप नावाच्या राजाला पुत्र झालेला आहे. कामधेनू सुप्रसन्न पूर्ण रघुपुत्र पावला सुलक्षण ज्याच्या नावे रघुनंदन वंशीचा जाण म्हणती. आणि मग त्या कामधेनू नावाच्या गायीच्या वरदानाने किंवा कृपा प्रसादाने या दिलीप नावाच्या राजाला जो पुत्र झाला त्याचं नाव रघु आहे.
आणि त्याच रघुची वंशावळ पुढे रघुनंदन नावाने चालू झालेली आहे. रघुचा चातुर्बळी अति प्रतापी भूमंडळी वैर्याज प्राय बळी पायांतरी मेमती. आणि याच रघु राजाचा मुलगा अज नावाचा राजा आणि या अज नावाचा राजा म्हणजे या नवरोबाचा असणारा हा आजोबा आहे. त्या जाचा दशरथ शुक्र जिंकिला युद्धात स्वर्गी झाला यशवंत सन्मानिला मरेंद्र. त्याच अजराजाचा हा असणारा दशरथ नावाचा मुलगा या दशरथाने सुद्धा इंद्रदेवाला युद्धामध्ये फार मोठी मदत केलेली होती. पराभविले दैत्य गुरु त्याला बृहस्पती आली मुनिया हृदयासी निज नगरासी धाडिला. या इंद्रदेवाबरोबर ज्या ज्या वेळी राक्षस युद्धाला येत होते त्या त्यावेळी राक्षसांचे गुरु असणारे शुक्राचार्य त्या मेलेल्या राक्षसांना उठवित असत. म्हणून या दशरथ राजाने प्रत्यक्ष त्या शुक्राचार्याबरोबर युद्ध केलं. शुक्राचार्याला युद्धामध्ये हरवलं. म्हणून शुक्राचार्याचेच असणारे वैरी म्हणजे इंद्रदेवाचे ब्राह्मण पुरोहित असणारे बृहस्पती यांना फार मोठा आनंद झाला आणि आनंदाने त्यांनी या दशरथ राजाच्या स्वर्गामध्ये फार मोठा आनंद. त्याचे पुत्र चौघे जण श्रीराम आणि लक्ष्मण राकट्य भरत शत्रुघ्न अधिकारण हे चारी. त्याच दशरथ राजाची ही असणारी चार मुलं राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न एवढे मोठे असणारी यांची वंशावळ आणि याच वंशामध्ये जन्माला आलेले राम भरत आणि शत्रुघ्न यांचं सुद्धा कार्य आपण ताटिका सुभाव आणि मारीच वरामध्ये पाहिलेलं आहे. केला ताटिकेचा निर्वाळा सुबाहू मारिला राक्षस मेला रावणा पाणीला बळा चरणी शिळा उतरली. त्यानंतर राजा रावणाचा सुद्धा भर दरबारामध्ये अपमान केलेला आहे. ज्या रावणाच्या अंगावरती शिवधनुष्य पडलं होतं त्या ठिकाणी 500 पैलवान ते शिवधनुष्य काढण्यासाठी आलेले होते. ते असणारं शिवधनुष्य रामाने सहज एका हाताने उचलून त्याचे 2 तुकडे केले. त्यानंतर जी गौतम ऋषीची पत्नी अहिल्या शापामुळे शिळा होऊन पडलेली होती तिचाही उद्धार केलेला होता. आणि त्या अहिल्याचा आणि गौतम ऋषीचाच मुलगा या असणाऱ्या जनक राजाचा पुरोहित शतानंद नावाचा जो पुरोहित आहे तो त्या अहिल्याचा आणि गौतम ऋषीचा मुलगा आहे. सूर्यवंशीचे वर्णन वसिष्ठ गर्जाला दोन सुमन वर्षती सुरगण हर्षात मला जनकाचे. या जे सूर्यवंशामधील राजांचं वर्णन या ठिकाणी सांगितलेलं आहे ते वर्णन ऐकल्यानंतर सर्व पापाचा नाश होतो. आणि ते वर्णन ऐकण्यासाठी स्वर्गामधून सुद्धा देव येतात. आणि त्या त्या राजाने ज्या ज्या राजाने स्वर्गावरती राक्षसांनी स्वारी केली त्यांच्या मदतीला जे जे राजे धावून गेले त्यांचं वर्णन ऐकत असताना स्वर्गामधून देव फुलांचा वर्षाव करीत ऐकोणी सूर्यवंशावरी महासिद्धी पिटिली तारी धन्य धन्य जनक बाळी बागेत कुळी सुलग्न. अशा प्रकारे या सर्व वंशावळीचं वर्णन ऐकल्यानंतर त्या ठिकाणी अष्टमहासिद्धी प्रकट झालेल्या आहेत. ज्या ठिकाणी अष्टमहासिद्धी लग्नाला हजर आहे त्या ठिकाणी कुठल्याच गोष्टीची कमतरता असत नाही. सर्व काही त्या ठिकाणी आनंद आहे. आणि अशा या आनंदाच्या सोहळ्यामध्ये राम लक्ष्मण भरत शत्रुघ्नाचा सोहळा साजरा होणार. वरी सोनी निज वंश वर्णन दशरथासी आला पूर्ण वसिष्ठावरी वळून देत गोदान लक्ष कोटी. वसिष्ठ ऋषीने त्या ठिकाणी आपल्या सूर्यवंशाचं वर्णन अतिशय कौशल्यपूर्ण केलेलं आहे. ते वर्णन ऐकून राजा दशरथाला सुद्धा फार मोठा आनंद झाला. आणि त्या आनंदाच्या भरामध्ये राजा दशरथाने अनेक मौल्यवान वस्तू त्या ठिकाणी दान दिलेल्या आहे. मग उठवली महाऋषी बैसविले वसिष्ठासी तू सूर्यवंशाचा
ठिकाणी असणारे अनेक ऋषीमुनी आलेले आहेत. त्याच ठिकाणी या वशिष्ठ ऋषीचे सुद्धा आता जे काही 10 महान ऋषीचे नाव सांगितली, जाबाली, मार्कंडे, हे वशिष्ठ ऋषीचेच मुलं आहेत. या सर्व जणांनी त्या ठिकाणी त्यांचा फार मोठा आदर सत्कार केला आणि सांगितलं की ज्या सूर्यवंशाचं वर्णन तुम्ही केलेलं आहे त्या सूर्यवंशाचे कुलगुरु तुम्ही आहात आणि तुमच्या गुरुत्वामुळे हा असणारा हा सूर्यवंश, हा रविवंश आणि हा रघुवंश एवढ्या मोठ्या उच्च स्थानावरती पोहोचलेला आहे. सूर्यवंश जय जय भूप सांगितल्या ती प्रताप ते तुझे निष्पाप तू सद्रूप सद्गुरु. जे काही आज वर्णन केलेले सर्व सूर्यकुळामध्ये असणारे राजे आहेत, यांची महानता, यांचं शौर्य, उदारत्व हे केवळ तुमच्या मार्गदर्शनाने झालेलं आहे. म्हणजे या उदारत्वाचे, या शौर्याचे, या आणि कीर्तीचे मुख्य असणारे वशिष्ठ ऋषी तुम्ही आहात. अशा प्रकारची स्तुती दशरथ राजा या वशिष्ठ ऋषीची करू लागलेले आहे. सूर्यकांती तेज प्रकाशी तेवी तुझे अनुग्रहसी सूर्यवंशासी प्रताप. हा जो सूर्यवंश एवढ्या मोठ्या उच्च स्थानावरती पोहोचलेला आहे ते केवळ वशिष्ठ ऋषी तुमच्यामुळे पोहोचलेला आहे. सूर्याला सुद्धा तेज देण्याची शक्ती तुमच्यामध्ये आहे. मग या सूर्यवंशाला तुमच्यामुळे तेज का प्राप्त होणार नाही? तुमच्यामुळेच हा असणारा सूर्यवंश तेजोमय झालेला आहे. आचेतन तुझी कृपा दृष्टी सूर्यमंडळी तप्य छाटी तुझा अनुग्रह झाल्या पाठी शिष्य सृष्टी निज विजयी. ऋषीवर्या, ज्यावेळी सूर्यानं आपलं काम करण्याचं सोडलं होतं त्यावेळी तुमची लंगोट तुम्ही सूर्यासारखी तेजस्वी बनवली आणि त्या लंगोटीच्या प्रकाशामध्ये तुम्ही सूर्य दाखवला. एवढं महानत्व तुमच्यामध्ये आहे आणि या महानत्वामुळं हा असणारा आमचा सूर्यवंश या इथपर्यंत पोहोचलेला आहे. वसिष्ठ एका सुख स्वानंद सवेशी झाला प्रमानंद जनक भाग्याचा गाद लग्न संबंध श्रीरामी. अशी या सूर्यवंशामध्ये असणाऱ्या राजाची ख्याती वर्णन करत असताना सर्व जणांनी एकाग्र चित्ताने ऐकलेली आहे. वर्णन झाल्यानंतर राजा दशरथाला आनंद झाला. राजा दशरथाने अमूल्य असे रत्न ओवाळून वशिष्ठ ऋषीला दिलेले आहे. परंतु हेच वर्णन ज्यावेळी राजा जनकानं ऐकलं त्यावेळी जनक राजाला सुद्धा अतिशय आनंद झालेला आहे. राजा जनकाला वाटू लागलं की जो आपला जावाई म्हणून येणारा राम आहे हा कोणी सामान्य नसून भगवान परमात्म्याचा अवतार परब्रह्म स्वरूप असणारा आहे आणि याचं कुळ, याचं मूळ, यांचा वंश सुद्धा सामान्य नसून फार मोठी ख्याती प्राप्त केलेलं सूर्यपण आपल्या मुलीसाठी आलेला आहे. याचा आनंद राजा जनकाला सुद्धा एका जनार्दना शरण झाले सूर्यवंश आख्यान जनक वंशाचे निरूपण सावधान अवधारा. या ठिकाणी नाथ महाराज म्हणू लागलेले आहेत की माझ्या श्री गुरुला नमस्कार करून सांगतो की सूर्यवंशाचं जे काही कथन होतं, आख्यान होतं हे आजच्या अध्यायामध्ये झालेलं आहे. हे झालं नवरदेवाकडच्या कुळाचं माहिती. परंतु आता मुलीकडच्या सुद्धा कुळाची माहिती सांगितली पाहिजे की मुलीकडचा कुळ म्हणजे राजा जनकाचं कुळ हे चंद्रवंशी कुळ आहे. यांच्याकडे सुद्धा कोण कोण राजे होऊन गेले, कुणी कुणी कशा प्रकारची ख्याती प्राप्त केलेली आहे, थोडी सोयीस्कर पण आहे का काही कमी जास्त आहे हे आपल्याला जनक राजाचं कुळ ऐकल्यानंतर कळेल. आणि म्हणून या जनक राजाच्या कुळाची सुद्धा उद्याच्या अध्यायामध्ये आपल्याला माहिती ऐकायला मिळेल. स्वस्ती श्री भावार्थ रामायणे बालकांडे एका कार्तिकाया सूर्यवंश निरूपण नाम 22 अध्याय.